नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे होळी स्पेशल थंडाई. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील. इथे आपण 1 वाटी गरम पाणी घेतलं आहे. यात आपल्याला 2 टेबलस्पून पिस्ता घालायचा आहे, 2 टेबलस्पून काजू घालायचे आहेत, 1 टेबलस्पून मगजबी म्हणजेच खरबूजच्या बिया घालायच्या आहेत, 1 टेबलस्पून खसखस घालायची आहे, 1 टेबलस्पून सोप घालायची आहे, अर्धा टीस्पून मिरे घालायचे आहेत आणि गुलाबाच्या पाकळ्या घालायच्या आहेत 1 टेबलस्पून. हे सगळं आपल्याला असं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून आपण हे 2 तासासाठी भिजत ठेवणार आहोत. तर हे आपण रात्री पण भिजवू शकतो. रात्री भिजत घालून आपण सकाळी हे वाटून घेऊ शकतो. तर इथे आपण वाटीमध्ये गरम पाणी घेतलं आहे. यात बदाम भिजत घालायचे आहे. बदाम आपल्याला वेगळी भिजत घालायची कारण याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. तर इथे आपले 2 तास झालेले आहेत आणि हे छान भिजलेलं आहे. हे आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. तर इथे आपल्याला हे मिक्सरला छान वाटून घ्यायचं आहे. नक्की करून बघा. या पद्धतीने बनवल्यास खूप छान होते ही थंडाई. इथे आपण बदाम घातली आहे. याच्यामध्ये विलायची घालायची आहे 1 टीस्पून, केसर घालायचं आहे एक पिंच. तर हे आपण असं वाटून घेतलेलं आहे. यात आपण साखर घालणार आहोत. तर अर्धी वाटी साखर आपल्याला यात घालायची आहे. तर इथे आपण साखर घालून हे आणखी वाटून घेणार आहोत. तर इथे हे छान वाटलं गेलेलं आहे. तर उरलेली साखर पण यात घालून आपल्याला हे आणखी मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर इथे आपली ही थंडाईची पेस्ट तयार झालेली आहे. ही तयार झाल्यानंतर आपण फ्रीजमध्ये ठेवून 8 दिवस वापरू शकतो आणि फ्रीझरमध्ये ठेवल्यास आपण ही महिनाभरही वापरू शकतो. तर इथे आपली ही पेस्ट छान बारीक झालेली आहे आणि याची आपण थंडाई बनवणार आहोत. तर इथे आपण एका ग्लासला 1 टेबलस्पून घेतलेली आहे ही पेस्ट. तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त ही पेस्ट वापरू शकता. तर इथे आपण थंड दूध घेतलेलं आहे आणि हे आपल्याला याच्यामध्ये घालून छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर असं आपल्याला हे छान मिक्स करायचं आहे. नक्की करून बघा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा. तर इथे आपली ही थंडाई तयार झालेली आहे. यात आपल्याला आईस क्यूब्स घालायचे आहेत. साखर तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त यात घालू शकता. तर इथे आपण आईस क्यूब यात घातलेले आहे आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी आपल्याला ही अशी गार्निश करायची आहे. तर इथे आपली ही थंडाई तयार झालेली आहे. नक्की करून बघा आणि तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन प्रेस करा.